मुंबई फेस्टिवल 20 जानेवारी ते 28 जानेवारी असा 9 दिवस हा कार्यक्रम मुंबई इथे होतोय। मला वाटतं की पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा महोत्सव या ठिकाणी मनवला जातोय। पूर्वी 15-16 वर्षापूर्वी मुंबई फेस्टिवल झालेला होता, परंतु अतिशय छोट्या प्रमाणामध्ये, आणि त्यानंतर हा महोत्सव बंद पडला। पण आता आम्ही नवीन उमेदीने नवीन तयारीमध्ये अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम, मुंबईचं खानपान आहे, मुंबईचं कल्चर आहे, मुंबईला क्रिकेटचे एक नगरी म्हणतात, फिल्म सिटीची नगरी म्हणतात, उद्योजक आहे, व्यापारी आहे, अनेक गोष्टी मुंबईमध्ये आहेत आणि त्या लोकांसमोर याव्यात, पर्यटकांसमोर याव्यात, नुसतं देशातल्याच नाही तर परदेशातल्या लोकांनाही त्या बघायला मिळाव्यात आणि म्हणून त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून मुंबई फेस्टिवल हा मी या ठिकाणी सुरू केलेला आहे। आनंदजी महिंद्रा आमच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे देशातला मला वाटतं हा सर्वात मोठा महोत्सव, हा फेस्टिवल हा या ठिकाणी असेल अशी आमची या मागची कल्पना आहे। 50 इव्हेंट वेगवेगळ्या ठिकाणी, 50 कार्यक्रम आणि 500 पेक्षा जास्त त्या ठिकाणी इव्हेंट हे या ठिकाणी होणार आहेत। लाखांमध्ये लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला येतील, त्याच्यामध्ये या कार्यक्रमाचा आनंद घेतील आणि जेणेकरून पर्यटनाला आपल्या कसा बूस्ट मिळेल, परदेशी पर्यटक या ठिकाणी आकर्षित कसे होतील, हा या मागचा हेतू आहे। आणि दुसरे पर्यटक आकर्षित करणं, अर्थव्यवस्था वाढवणं असं नाही, तर त्यामागे रोजगार निर्माण करणं, जे तरुण आहेत त्यांना या माध्यमातून मोठा रोजगार निर्मिती होणार आहे, हा या मागचा हेतू आहे। देशाची अर्थव्यवस्था मोदींनी सांगितले 5 ट्रिलियन पर्यंत न्यायची आहे, तर ही न्यायची असेल तर सर्वात महत्वाचा विषय काय असेल यात, तर ते टुरिझम आहे, पर्यटन आहे। परदेशातील पर्यटक जास्तीत जास्त येऊन आम्हाला आमच्या अर्थव्यवस्थेला कसे बूम करतील, हा त्या मागचा प्रयत्न आहे आणि म्हणून मुंबई फेस्टिवलचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण सोहळा सुद्धा मुंबई फेस्टिवलमध्ये पाहता येणार आहे, कशा प्रकारचं नियोजन असेल? 22 जानेवारीला देशाच्या इथला सर्वात मोठा सोहळा राम मंदिर, अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र हे त्या ठिकाणी स्थानापन्न होणार आहेत आणि तो सुद्धा कार्यक्रम, कारण 20 ते 28 मध्ये 22 तारीख येते, 22 तारखेला आम्ही सगळ्या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रोजेक्शन त्या ठिकाणी करणार आहोत, तो प्रोजेक्ट करणार आहोत, सर्व ठिकाणी मोठे स्क्रीन लावून त्या ठिकाणी दाखवणार आहोत। सुशील कुमार शिंदे म्हणाले मला देखील भाजपची ऑफर होती, प्रणिती शिंदेसहित मी 2 वेळा जरी हरलो असतो तरी प्रणिती शिंदे आणि मला दोघांनाही भाजपमधून ऑफर होती असं त्यांनी दावा केलेला आहे। नाही तर त्यांना कोणी आमंत्रण दिलं किंवा ऑफर केली हे मला माहीत नाही, पण अनेक लोकांच्या मनामध्ये आता आहे, कारण त्यांना काँग्रेसचं भविष्य दिसतंय, त्यांच्या नेतृत्वाचं भविष्य दिसतंय आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की आता आपण भाजपमध्ये जावं। आपल्याला कल्पना आहे मोदीजी नुसत्या देशात नाही तर जगमान्य नेते झालेले आहेत, देशातल्या जनतेचा कल आता भारतीय जनता पक्षाकडे, मोदीजींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून आता भविष्यच त्यांचं अंधकारमय आहे। त्यामुळे अनेक लोकांना वाटतंय, मी गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं एक मोठा भूकंप होणार आहे, तो त्याच्या मागचं कारण शिंदे साहेब नाही, कारण माझं काही बोलणं झालेलं नाही, पण अजून अनेक दिग्गज नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि मोठा भूकंप राजकारणामध्ये या ठिकाणी निश्चित होईल। काल तुम्ही दिल्लीत होता, क्लस्टर बैठक झाली, अमित भाई शाह यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। 30हून अधिक वर्ष भाजपची सत्ता राहील असाही दावा त्यांनी केल्याची चर्चा आता सुरू आहे, काय नेमके कानमंत्र दिलेलं आहे? भारतीय जनता पक्ष आमचा पक्ष म्हणजे निवडणुका आल्या म्हणजे कामाला लागा असं नाही, आम्ही 5ही वर्ष तयारी करत असतो। संघटनात्मक आमची जी कामं आहेत ती अतिशय वेगाने त्या ठिकाणी सुरू असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून कालची ती बैठक त्या ठिकाणी कोणाकोणाकडे जायची जबाबदारी आहे, लोकसभेच्या जागेच्या संदर्भामध्ये आपली काय रणनीती राहील, आम्हाला 45+ करायचं आहे, वेळ पडली तर आम्हाला आउट ऑफ करायचं आहे, 48 आउट ऑफ 48 ही आमची भूमिका त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये ही बैठक होती आणि अशा बैठकी आता दर 2 दिवसाआड, दर 3 दिवसाआड, मग त्या प्रत्यक्षामध्ये असतील, त्या ऑनलाईन असतील, त्या होत असतात। भाजपनं विशेष लक्ष दिलंय, मुंबईमध्ये भाजप 4 जागा लढवणार तर शिवसेनेला 2 जागा, 4-7 भाजपला आणि मित्रपक्षांना आमचा प्रयत्न असा आहे की आउट ऑफ म्हणजे 48 पैकी 48 जागा आम्ही त्या ठिकाणी देऊ असा आमचा मोर्चा त्या ठिकाणी। त्यामुळे सगळ्या ठिकाणी मुंबईतच काय सर्वच महाराष्ट्रामध्ये अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत आम्हाला सगळ्याच जागांवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आम्हाला खरं सांगतो की आम्हाला मोदीजींना 100% रिझल्ट या महाराष्ट्रातून द्यायचा आहे। राम जन्मभूमीची मूळ मूर्ती होती ती हलवताना
कुठेतरी थाळीनाद करायचा आदेश वगैरे पंतप्रधान दिलेले होते 2020 साली. कितपत या दाव्याशी तुम्ही सहमत आहात? मला वाटतं संजय राऊत राहुल सोलापूरकर अभिनेते जे आहेत, भाजप समर्थक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की जुनी मूर्ती योगीनाथ घेऊन चाललेले होते योगी आदित्यनाथ, त्यावेळी थाळीनादाचे आदेश पंतप्रधान दिलेले होते. कितपत हे दोन्ही दावे तुम्हाला योग्य नाही, मला ते काय म्हणाले याबद्दल माहिती नाही, तेव्हा काय आदेश होते याबद्दल मला माहित नाही. अनेक लोक अनेक गोष्टी करतायत, अनेक लोक बोलतायत. सकाळ झाली की वाटेल तसं मग ही जागा बदलली, ती जागा बदलली, ही मूर्ती बदलली, ती मूर्ती बदलली. अतिशय पोरकटपणा मी असं म्हणेल त्याला. हा काही राजकीय नेते या ठिकाणी करतायत, त्यांना मोठा पोटसूळ उठलेला आहे. देशभरामध्ये जो उत्साह सर्व राम भक्तांमध्ये आहे, ज्या प्रमाणात अगदी दिवाळीपेक्षा सणापेक्षा मोठा उत्सव म्हणून आम्ही त्या ठिकाणी मनवला जातोय, त्यामुळे अनेक लोकांची धाबे जाणलेत मला असं वाटतंय. काँग्रेसचे काही नेते आज चांगलं आहे, नाही जाणार तर काही आग्रह नाही तसं आमचा. आम्ही त्यांना आमंत्रण दिलेलं आहे, त्यांनी जावं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. काँग्रेसने सुद्धा याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. काँग्रेसचे काही नेते आज शरयू नदीमध्ये डुबकी मारताना पाहायला मिळाले अयोध्येमध्ये. तर हे कशा प्रकारे बघता? इकडे काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व नाकारतंय आणि दुसरीकडे त्यांचेच काही नेते जाऊन तिकडे अंघोळ करताना पाहायला मिळतं. बघा, त्या इंडिया आघाडीमध्ये कुठे एकमत कोणामध्ये नाही, त्यांच्यामध्ये तर नाहीच आहे, पण पक्षामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा एकमत नाहीये. काही लोकांचं म्हणणं आहे असं पाप आपण करू नका, आपण त्या कार्यक्रमाला जावं, आपण रोज लोकांचा कशाला ओढून घ्यावा, असं काही लोकांचं म्हणणं आहे. काही लोक आदल्या दिवशी जाऊन पवित्र होण्याचा कार्यक्रम करतायत, शरयू नदीमध्ये जाऊन आंघोळ करून त्याला असं वाटतं काहीतरी पवित्र आपण होऊ, लोकांच्या मनामध्ये काहीतरी आपलं स्थान निर्माण करू. पण मला वाटतं की एवढं मोठं पाप हे काँग्रेस या ठिकाणी करताय. आता आमंत्रण दिलंय तर तुम्ही जा का नका जाऊ, सांगता कशाला आहे, नका जाऊ ना. भारतीय आग्रहाचं आमंत्रण नाही की एकदम विमानच घ्यायला येणार आपल्याला म्हणून त्या ठिकाणी. सर, संजय राऊतांनी आरोप केलेले आहेत मुंबईचे जे शिवसेनेचे खासदार इच्छुक आहेत ते कमळच्या चिन्हावर लढतील, म्हणजे संजय राऊतांनी आरोप केले, भाष्य केले. आता हे शिवसेना ठरवणार का आम्ही कोणत्या चिन्हावर लढवायचं म्हणून, आमच्या मित्रपक्षांनी कोणत्या चिन्हावर लढवा म्हणून. माझं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की त्यांनी फक्त एक जागा निवडणार. संजय राऊतांनी कुठल्याही सुरक्षित मतदारसंघात उभं राहावं आणि त्यांनी निवडून देऊन दाखवा. आता मी वारंवार हे सांगतोय आपल्याला. खुला आवाज आहे माझा. मुंबई फेस्टिवल हो रहा है, साथ बात ये है कि राम मंदिर फेस्टिवल 2006 में भी ये फेस्टिवल हुआ था, लेकिन बहुत छोटे पैमाने में ये फेस्टिवल हुआ था. लेकिन आज हमने बहुत बड़े पैमाने पे ये फेस्टिवल हम मना रहे हैं. इसमें 50 जगह, 50 इवेंट, 500 अलग अलग कार्यक्रम हम इसमें ले रहे हैं. इसमें टूरिज्म को बूस्ट करना, ये इसके पीछे का मकसद है. अरे टूरिज्म को बूस्ट करना नहीं तो इसमें से रोजगार कैसे तैयार होगा, जो युवा है उनको रोजगार कैसे मिलेगा. इस कार्यक्रम के पीछे का एम हमारा ये भी है. और मुंबई फेस्टिवल इसके अध्यक्ष जो है सलाहकार समिति के आनंद महिंद्रा जी यहाँ पर है. एक अच्छी टीम इसके लिए काम कर रही है और मुझे लगता है कि यहाँ फिल्म सिटी है, ये क्रिकेट नगरी भी है, यहाँ उद्योजक है, यहाँ व्यापारी है, बहुत सारे लोग. मुंबई यानी पूरे हिंदुस्तान का दिल है. तो ये दिल हमारे यहाँ की खान पान संस्कृति है, हमारा कल्चर है, हमारी फिल्म सृष्टि है, यहाँ पे हमारा स्पोर्ट्स है. ये सभी बातें बताने की कोशिश ये फिल्म फेस्टिवल के माध्यम से हम लोग करने का प्रयत्न कर रहे हैं. 20 तारीख से लेकर 28 तारीख तक फिल्म फेस्टिवल ये मनाया जा रहा है. इसमें 22 तारीख भी आ रही है. इसमें राम जन्मभूमि अयोध्या को लेकर बड़ा प्रोग्राम 22 तारीख को होने जा रहा है. उसका भी चित्रीकरण हम इस फेस्टिवल के माध्यम से करेंगे. राम मंदिर को लेकर वो नहीं गए, लेकिन वो कह रहे कि राम मंदिर को किसने खुलवाया था, राहुल गांधी ने खुलवाया था. राहुल गांधी भी कह रहे कि बीजेपी जो है सिर्फ राजनीति के लिए राम का इस्तेमाल कर रही है. लगातार बाहर आ रहे इंडिया. हिंदुस्तान की पूरी जनता जानती है राम मंदिर के लिए कांग्रेस ने क्या किया, शरद पवार जी ने क्या किया, सभी को पता है. पवार साहब ने तो कहा था मैं राम को मानता ही नहीं, ये उन्होंने आपके सामने ही कहा था, मीडिया के माध्यम से उन्होंने कहा था. तो उनके बारे में मुझे कुछ कहना नहीं. उनको इन्विटेशन दिया है, इन्विटेशन नहीं दिया तो हमको इन्विटेशन क्यों नहीं दिया. उद्धव जी भी रो रहे थे, शरद पवार जी भी वही कह रहे थे. अभी इन्विटेशन दिया है तो अब हम आएंगे नहीं. तो कुछ समझता नहीं इन लोगों का क्या करना है.
सुषमांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री हे पुढच्या सीटवर आणि मागे चौघच आहेत. गुवाहाटीवर गेले केला आहे मुख्यमंत्री मधल्या सीटवर तुम्ही, अजितदादा, देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे आहेत. मग काय झालं, काय अडचण काय गुवाहाटी दौरा केला नसतं तर एवढी दाटीवाटी करायची वेळ आली नसती. असं त्यांना अडचण काय मला असं वाटतं. आता आम्ही एका गाडीमध्ये 4 जण बसू, 3 जण बसू का 5 जण बसू, त्यांना अडचण काय आहे. त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये मोकळं चोकळं बसावं, कारण त्यांच्याकडे भरपूर स्पेस आहे. त्यांच्याकडे गाडीत बसायला लोकच नाही आहेत, तर त्यांनी एका गाडीत एक गण फिरलं तरी चालेल. उद्धव ठाकरेंना गाडी उद्योग पाठोपाठ फिल्मफेअर उद्धव अवॉर्ड ठाकरे सुद्धा या गाडीमध्ये येण्याची इच्छा आहे का? नाही हे मला माहिती, हे त्या बाबतीमध्ये ते सांगतील. पण आमच्या गाडीमध्ये आम्ही किती लोक बसतो याची काळजी तुम्ही करू नका. तुमच्या गाडीमध्ये तुम्ही मोकळे चोकळे बसा. तुमच्या गाडीमध्ये खूप जागा आहे, तुमच्या गाडीत बसायला कोणी तयार नाही. उद्धव ठाकरेंना जागा मिळेल का या गाडीमध्ये? उद्धव ठाकरेंना या गाडीत जागा मिळणार आहे का भविष्यात? वो सुशील कुमार शिंदे बोल रहे हैं कि उनको भी, उनकी बेटी को भी ऑफर आई थी. आपने कहा कि महाराष्ट्र में आने वाले दिनों में भूकंप होगा. ये सुशील कुमार शिंदे जी कह रहे कि मुझे भी इनविटेशन मिला था, मेरे लड़की को भी मिला था जो विधायक है. मेरा ये कहना है कि अभी बहुत सारे लोगों को लगता है कि हमने बीजेपी में जाना चाहिए, क्योंकि पूरे देश का विश्वास मोदी जी पर है, भारतीय जनता पार्टी पर है. कांग्रेस का तो फ्यूचर क्या है ये सब लोग देख रहे हैं. ना उनमें कोई नेता बचा है, ना कोई उसका फ्यूचर है, ना लोग वो पार्टी को चाहते हैं. तो इसलिए बहुत सारे लोग यही चाहते हैं कांग्रेस के भी कि हम लोग बीजेपी में कैसे जुड़े. तो इसलिए मुझे ऐसा लगता है, मैंने लास्ट वीक में भी कहा था कि एक बड़ा भूचाल पॉलिटिक्स में आने वाला है, राजनीति में आने वाला है. कांग्रेस के भी बहुत सारे लोग यही चाहते हैं कि हम बीजेपी कैसे ज्वाइन करें. मुझे लगता है आने वाले 10-15 दिन में आपको ये जरूर देखने मिलेगा कि कौन कौन से बड़े कद्दावर नेता है जो बीजेपी ज्वाइन करेंगे. उद्योग पाठोपाठ संजय राउत को आपने चुनौती दी है. संजय राउत कह रहे हैं कि शिवसेना कितनी सीटों पर लड़े, आप कितनी सीटों पर लड़े. आपने उनको चुनौती दी है, क्या चुनौती आपकी? मेरी चुनौती उनसे यही है, वो हमारे अभी वो कहते हैं मुंबई में ध्यान दे रहे, इधर हमारा तो टारगेट 48 है, आउट ऑफ है. हमें मोदी जी को फिर से पंतप्रधान बनाना है और महाराष्ट्र से पूरा 100% डीजल हमें देना है. लेकिन मैंने कहा आप सुबह से लेकर जो क्या क्या करते रहते हो, क्या क्या बातें करते रहते हो, मेरा उनसे यही कहना है कि उन्होंने कितनी जगह लेना हो उनका विषय है. 25 जगह लो, 20 जगह लो, 15 जगह लो या 30 जगह लो, लेकिन मेरा चैलेंज उनसे यही है कि उन्होंने एक जगह पर एक एमपी चुनकर लाके बता देना महाराष्ट्र में, एक एमपी, एक एमपी. और मैं तो संजय राउत जी से ही कहूंगा, जो सेफ जोन आपको जगह लगती होगी, जो जहाँ सेफ आपको कॉन्स्टिट्यूंसी लगती होगी लोकसभा की, उसमें आप खड़े हो जाओ और चुन के आके बताओ. मेरा उनको ओपन चैलेंज है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.